खासदार निलेश लंके यांच्या पुढाकाराने रायरेश्वर गडावर वृक्षारोपण, स्वच्छता अभियान आणि गड संवर्धन मोहिमेचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. भर पावसात शेकडो कार्यकर्त्यांच्या सहभागाने पार पडलेली ही मोहीम गडकोटांच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून गड किल्ले संवर्धनाच्या माध्यमातून राज्यातील गड किल्ल्यांची स्वच्छता, वृक्षारोपण त्याचप्रमाणे संवर्धनाचे काम प्रत्येक महिन्याच्या 1 रविवारी करत असतात. यापूर्वी त्यांनी शिवनेरी तसेच श्रीगोंदा तालुक्यातील धर्मवीर गडाची देखील स्वच्छता व संवर्धनाची कामे केली होती. मोहिमेदरम्यान कार्यकर्त्यांनी गड परिसरात स्वच्छता करत, कचरा गोळा करत रंगरंगोटी केली. त्याचप्रमाणे वड, पिंपळ, शिसम, आवळा यांसारख्या वृक्षांची लागवड देखील केली. गडाच्या परिसरात इलेक्ट्रिक दिवे व सौर दिवे बसवण्यात आले. पर्यावरण संरक्षणाचा आणि ऐतिहासिक वारशाचा संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी केला. रायरेश्वर गड हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेला पवित्र गड असल्याने या मोहिमेला विशेष ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. शेवट पायावर जखम पेक्षा माझ्या राजांसाठी आपण काहीतरी करतोय ही यामागं महत्त्वाची प्रेरणा आहे. आणि ह्या गोष्टीमुळं जखम किती काय हे कुठलं जाणवत सुद्धा नाही. अरे ज्या शिवरायांनी शून्यातून विश्व निर्माण केलं, ह्याच रायरेश्वराच्या मंदिराला स्मरून रायरेश्वरापुढं आपल्या जीवाभावाच्या मावळ्यांना बरोबर घेऊन शपथ घेतली हिंदवी स्वराज्याची, आणि ती शपथ सत्यात उतरवण्याचं काम राजांनी केलं. त्या राजांसाठी आपल्याला जखम वगैरे काहीच नाही त्यापुढं. ही खंत आहे. राजकारणाला सुरुवात होताना छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं जातं, पण एकदा निवडणूक झाल्यानंतर कुठंतरी आम्हा राजकारणी मंडळींना छत्रपती शिवरायांचा विसर पडल्यासारखं होत आहे. अरे ज्या भूमीतून छत्रपती शिवरायांच्या विचाराची सुरुवात झाली आणि ज्या पवित्र रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली, त्या ठिकाणी शासनाने दुर्लक्ष झाल्याचं आज या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ती कुठंतरी एक खंत आहे. माझं तर म्हणणं आहे, छत्रपती शिवरायांची शपथ ज्या रायरेश्वराच्या मंदिरावर घेतली, जशा पद्धतीने आपण छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जाते, छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेकाचा दिन साजरा केला जातो, त्या पद्धतीने 27 जुलै हा दिवस सुद्धा साजरा केला पाहिजे की छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची शपथीचा दिवस सुद्धा साजरा केला पाहिजे. आज समाजामध्ये धर्मभेद करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि आज जर त्या गोष्टीला कुठेतरी थांबवायचं असेल तर छत्रपती शिवरायांच्या विचारांना कुठेतरी विसर पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आज छत्रपती शिवरायांच्या विचाराची समाजाला गरज आहे. छत्रपती शिवरायांचा विचार म्हणजे काय? 18 पगड जाती धर्माला घेऊन चालणारा राजा म्हणून छत्रपती शिवरायांची ओळख आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा राजा छत्रपती शिवराय, आणि त्या छत्रपती शिवरायांच्या विचाराच्या समाजाला गरज आहे. कारण आज राजकारणाची आपली पोळी भाजण्यासाठी समाजामध्ये अतिशय भेद निर्माण करण्याचं काम जाणीवपूर्वक काही मंडळी करत आहे. त्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे. ह्या गोष्टी देशासाठी घातक आहेत. नाही, आम्ही या गडांचे नुसतं संवर्धन आणि स्वच्छता मोहिमेवर काम करणार नाहीत, तर आम्ही त्या गडाला काय कमतरता आहे त्या बाबतीत मी केंद्र सरकारच्या माध्यमातून, पुरातत्व खात्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी संबंधित मंत्री महोदयांना, संबंधित अधिकाऱ्यांना भेटून आपण गडाला जास्तीत जास्त कसा निधी मिळवून देता येईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. कारण नुसतं आपण गडावर आलो, स्वच्छता करून गेलो आणि नंतर जर मागे काहीच होणार नसेल तर ते पण गोष्टी चुकीच्या. त्यासाठी आम्ही एक शिष्टमंडळ तयार केलेलं आहे. त्यांनी या ठिकाणचं सगळं फोटोग्राफी तयार करायच्या. आवश्यक काय त्या बाबतीत पत्रव्यवहार सुद्धा आम्ही दिल्ली दरबारी करणार आहे.